जय गजानन श्री गणेश मूर्ती कांजूरमार्ग पूर्व ते देवगड येथील विजयदुर्ग येथे सार्वजनिक ट्रान्सपोर्टने आम्ही घेऊन गेलो, त्याबद्दल थोडी माहिती या व्हिडिओमध्ये दिसणार आहे आणि आम्ही सांगत आहोत। या दरम्यान सर्वप्रथम आम्ही मूर्ती ही पेनवरून खामरापूरच्या बाजूला जोहेले वगैरे गाव आहेत तिकडनं घेऊन आलो बाईकवरून कांजूरमार्ग येथे। त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये 10 जुलैला ही मूर्ती आम्ही लोकेश श्री गणेश मूर्ती आणि मी असं जनशताब्दीने प्रवास करत निघालो, परंतु ती दिवा येथे रद्द करण्यात आली। पेडणे येथे पटरीमध्ये दरड व चिखल कोसळल्यामुळे। त्यानंतर पुन्हा एकदा दुसरा प्रवास आमचा चालू झाला, तो 18 जुलैला। या प्रवासादरम्यान आपल्यासोबत होता तो दत्तात्रय, श्री गणेश मूर्ती, लोकेश आणि मी असे आम्ही चौघांनी प्रवासाला सुरुवात केली। पुन्हा एकदा इथून भांडूप स्टेशनला रिक्षेने, तिथून लोकल ट्रेनने ठाण्यापर्यंत आणि ठाण्यावरून पुन्हा एकदा जनशताब्दीने कणकवलीपर्यंत आम्ही प्रवास केला। त्यानंतर या ट्रेनमध्ये पुढे आम्ही कणकवली डेपो पर्यंत, कणकवली स्टेशन ते कणकवली डेपो रिक्षेने प्रवास केला। त्यानंतर कणकवली डेपो पासून विजयदुर्ग एसटी पकडून सावंतवाडी विजयदुर्ग ही एसटी पकडली आणि नंतर माझ्या गावी बांदेवाडी येथे आम्ही पोहोचलो। तिकडे मूर्ती सुखरूपरित्या व्यवस्थित ठेवून माझ्या मित्रांना दत्तात्रय आणि लोकेशला कुणकेश्वर, श्री क्षेत्र, विमलेश्वर, देवगडची पवनचक्की वगैरे अशी आम्ही काही भाग फिरलो पटेल कॅन्टीन दरम्यान आणि पुन्हा एकदा मुंबईचा प्रवासाला रवाना झाला। धन्यवाद। 5:24 टिटवाळा गाडी इंडिकेटर आहे आणि आज तारीख आहे 18। आज पुन्हा एकदा आपण श्री गणेशांना घेऊन गावच्या प्रवासाला निघालोय। बरोबर आहे लोकेश, दत्तात्रय आणि ही श्रीची मूर्ती। याआधी आपण जवळजवळ 10 तारखेला प्रवास करायला निघालेलो, पण पेडणे इथे दरड कोसळलेली किंवा चिखल झालेला, पाणी थांबलेलं, त्यामुळे ट्रेन बंद होत्या। त्यामुळे आज परत एकदा आपण 18 तारखेला दुसऱ्या प्रवासाला सुरुवात करत आहोत। तुम्हाला अपडेट देत राहू। जा सीटवर लोकल ट्रेन पकडून मुंबईची आम्ही निघालो ठाण्याच्या दिशेने। जनशताब्दी ट्रेन पकडू। श्री मूर्ती ट्रेनतून घेऊन जातो या बघून सगळे लोक आमच्याकडे आश्चर्याने बघत राहत होते। फायनली शताब्दी ट्रेनने आमचा पुढचा प्रवास कणकवलीच्या दिशेने चालू झालो। जवळजवळ टाइम झालाय 10 आणि आजची तारीख आहे 18। 12051 जनशताब्दी मुंबई मडगाव एक्सप्रेस कळंबुशी बुद्रुक बस स्टॉपचं नाव आहे। आणि या दरम्यान आपण ट्रॅव्हलिंग करतोय। 14 विद्येची देवता आणि 64 कला।
शताब्दी उभी आहे त्या रेल्वे स्टेशनचं नाव आहे कळंबनी बुद्रुक. चिपळूण स्टेशनच्या आसपास म्हणजे मागे आहे. चिपळूण रत्नागिरीच्या वेळेने आपण पुढे पास होणार आहोत. चिपळूण रेल्वे स्थानक जवळजवळ वाजले आहेत आता 11:15. पुढील आपला प्रवास चालू राहतोय कणकवलीच्या दिशेने. पावणे 2, 18 तारीख. जनशताब्दी हे नांदगाव. 2 वाजायचा आसपास तरी कणकवलीला पोचते, पण टाइम सध्या लेटच आहे. गणेश मूर्ती बरोबर आपला प्रवास चालू आहे. बरोबर आहे लोकेश आणि पॅडी. हा इथे गणपतीची मूर्ती आपली. इकडे हा पॅडी आहे, त्या साईडला लोकेश. कणकवली स्टेशन वाजल्या जवळजवळ 2:05. गाड़ी नंबर 1201 मुंबई छत्रपति मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 1 से चलने को तैयार है. हम आपकी सफल, सुखद एवं मंगलमय जनशताब्दी ट्रेनचा प्रवास आमचो कणकवलीत पूर्ण झालो. पुढे आम्ही निघालो एसटी डेपो कणकवलीच्या दिशेने. टाइम झाला जवळजवळ 2:20. श्री गणेश मूर्ती आणि आपण आहोत कणकवली डेपोला. इथून पुढे आपला एसटीचा प्रवास आहे. कणकवली डेपोमध्ये पावसाचं दर खूपच वाढलेलं होतं. टाइम झालेला आहे 3:15 होत आलाय. आपली गाडी आहे सावंतवाडी विजयदुर्ग. दिसत नाहीये. आम्ही ज्या एसटीची वाट बघत होतो ती एसटी सावंतवाडी विजयदुर्ग इली. आमचा पुढचा प्रवास विजयदुर्गच्या दिशेने चालू झालो. श्री गणेश मूर्तीसह आम्ही निघालो विजयदुर्ग बांदेवाडी या आमच्या गावाच्या ठिकाणी. फायनली आम्ही आमच्या घरी श्रीमूर्तीसह पोहोचलो. रात्रीची जेवणाची व्यवस्था आमच्या अन्नदाता गावच्या काकींनी केली होती. त्यानंतर लोकेश गजाले मारू लागले. ते बराच वेळ आमचे गजालेच चालू राहिले. पुढच्या दिवशी आम्ही निघालो कोकण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री कुणकेश्वर मंदिराच्या इथे. श्री कुणकेश्वराच्या चरणी आम्ही नतमस्तक झालो. पुढे प्रवास आमचा होतो देवगड, पवनचक्की आणि गार्डन येथे.
त्यानंतर आम्ही पुढे निघालो श्री क्षेत्र विमलेश्वर वाडा येथे। विमलेश्वर वाडा फिरायला आलोय मित्रांना घेऊन। पेढी आहे, धबधबा एकदम भरभरून वाहतोय, होड अरे वाळ काय म्हणाल ते आपल्याला। आणि त्या साईडला लोकेच चालतोय तिकडे। ही करतोय लोकेश इकडे मंदिरामध्ये, ते पाणी साचलेलं पोलामध्ये ती काठी घालून होल रिकामी करून विमलेश त्याला आपण फुलाची पाकळी देऊया केलेल्या सफाई बद्दल। आणि पुन्हा एकदा आम्ही निघालो बांदेवाडीतून मुंबईच्या दिशेने। कणकवली रेल्वे स्टेशनवरून ट्रेन पकडून मुंबईच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झालो। खूप सारी मजाक मस्ती करत आमचा प्रवास चालू होतो मुंबईच्या दिशेने। पुन्हा कांजूरमध्ये पोचल्यावर शेवट गोडकरी म्हणून आम्ही आईस्क्रीम फालुदा खाऊचा सुरुवात केली। प्रवास थांबला असला तरी संपला नाही आहे। पुन्हा एकदा नवीन प्रवासासोबत लवकरच भेटू। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद।